नमस्कार कुंभ राशीच्या मंडळींनो, आजचा बुधवार तुमच्यासाठी साधा दिवस नाही। आज मी सांगणार असलेली गोष्ट जर तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकली तर कदाचित तुमच्या दिवसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो। कारण आज तुमच्या आयुष्यात फक्त एक व्यक्तीची भूमिका महत्त्वाची ठरू शकते। ती व्यक्ती नवीन असू शकते, कारण जुनी ओळख असू शकते, नातेवाईक, मित्र, सहकारी किंवा अनेक दिवसापासून संपर्कात नसलेली व्यक्ती असू शकते। पण आज तिच्यासोबत होणारा संवाद, एक फोन, एक मेसेज किंवा अचानक झालेली भेट तुमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकते। म्हणून हा व्हिडिओ एकही भाग पुढे करू नका, कारण शेवटी मी एक असा संकेत सांगणार आहे जो अनेक लोक दुर्लक्ष करतात आणि नंतर म्हणतात, काश तेव्हा ही गोष्ट समजली असती। मंडळी, ज्योतिषशास्त्र हे अनेक लोक मार्गदर्शनासाठी पाहतात। प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो, त्यामुळे या माहितीचा उपयोग प्रेरणा आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी करा। आता मुख्य विषयाकडे वळूया। आज बुधवार, परंपरेनुसार हा दिवस संवाद, बुद्धी, संपर्क आणि नवीन संधीशी जोडला जातो। त्यामुळे आज तुम्हाला भेटणारी एखादी व्यक्ती तुमच्या कामात, आर्थिक निर्णयात, नात्यात किंवा भविष्यातील एखाद्या संधीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते। त्यापैकी काही जण सकाळी उठल्यापासून थोडे अस्तव्यस्त असतील, काहींना एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल, काही जणांना नोकरी, व्यवसाय, पैशाचे व्यवहार किंवा कुटुंबातील विषय डोक्यात असतील। पण अशा एक वेळी छोटी घटना किंवा एखाद्या व्यक्तीचे एक वाक्य तुमचा विचार बदलू शकते। कधी कधी नशीब मोठ्या आवाजात दार ठोठवत नाही, ते एका साध्या भेटीतून, एक फोन कॉलमधून किंवा एखाद्या अनपेक्षित संभाषणातून आपल्या आयुष्यात प्रवेश करतं। म्हणून आज कोणाशीही बोलताना संयम ठेवा आणि प्रत्येक गोष्टी शांतपणे ऐका। विशेष म्हणजे आज तुम्हाला दोन प्रकारच्या व्यक्ती भेटू शकतात। एक अशी व्यक्ती जी तुमचा आत्मविश्वास वाढवेल, योग्य सल्ला देईल किंवा नवीन संधी दाखवेल, आणि दुसरी अशी व्यक्ती जी घाईघाईत निर्णय घ्यायला भाग पाडू शकते। त्यामुळे आज प्रत्येक शब्द, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या। आणखीन एक गोष्ट, आज जर एखादा जुना मित्र, नातेवाईक किंवा अनेक दिवसापासून संपर्कात नसलेली व्यक्ती अचानक संपर्क साधत असेल तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नका। त्या संवादातून एखादी नवीन दिशा किंवा उपयोगी माहिती मिळण्याची शक्यता असू शकते। मंडळी, आजचा दिवस भविष्य जाणून घेण्याचा नाही तर स्वतःला तयार ठेवण्याचा आहे। योग्य व्यक्तीची योग्य वेळी ओळख झाली तर आयुष्यातील अनेक दारे उघडू शकतात। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत ती एक व्यक्ती कोणत्या क्षेत्राच्या संबंधित असू शकते, तिची ओळख कशी पटेल आणि तिच्या भेटीमुळे कोणते बदल घडू शकतात। चला तर मंडळी, आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या भागात आपण बोलणार आहोत, ती व्यक्ती कोण असू शकते। कुंभ राशीवाल्यांनो, आता आपण त्या महत्त्वाच्या विषयावर येऊया। त्यामुळे अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे, ती व्यक्ती नेमकी कोण असू शकते। सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीसाठी सारखीच असेल असं नाही। काहींसाठी ती जुना मित्र असेल, काहींसाठी नातेवाईक, काहींसाठी ऑफिसमधील वरिष्ठ किंवा सहकार्य, तर काहींसाठी पूर्णपणे नवीन ओळख असलेली व्यक्ती असू शकते। आजचा दिवस तुम्हाला अशा व्यक्तीच्या जोडू शकतो जी तुमच्या पुढील काही दिवसात निर्णयावर प्रभाव टाकेल। कदाचित सकाळी एखादा फोन येईल, अनेक दिवसापासून ज्याची वाट पाहत होता त्यांच्याकडून संदेश येऊ शकतो, एखादी भेट ठरू शकते किंवा अचानक असा संवाद होऊ शकतो ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठाकडून किंवा सहकार्याकडून मिळालेला छोटासा सल्ला पुढे मोठ्या संधीचे दार उघडू शकतो। जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एखादा ग्रह, भागीदार किंवा नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतो। विद्यार्थ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो। शिक्षण, मार्गदर्शन किंवा मित्राकडून मिळालेली माहिती पुढील वाटचालीत उपयोगी पडू शकते। पण इथे एक महत्त्वाचा इशारा आहे, आज प्रत्येक गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका। शांतपणे ऐका, विचार करा आणि मगच निर्णय घ्या। कोणतेही कागदपत्रे, व्यवहार किंवा मोठे वाचन देण्यापूर्वी खात्री करून घ्या। दुसरीकडे काही कुंभ राशीच्या व्यक्तींना आज एखाद्या जुन्या ओळखीची आठवण येऊ शकते। अनेक दिवस संपर्क नसलेली व्यक्ती अचानक समोर येऊ शकते। त्या संवादातून एखादी नवीन संधी अपूर्ण राहिली तर काम, गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे।
आजचा सर्वात मोठा संदेश असा आहे की योग्य व्यक्ती ओळखण्याची क्षमता तुमच्यात आहे, फक्त घाई करू नका. दिवसभरात एखाद्या व्यक्तीचे एक वाक्य, एक सुचवा किंवा एक कल्पना तुमच्या मनात नवीन आशा निर्माण करू शकते. त्यामुळे आज प्रत्येक भेट आणि प्रत्येक संवादाला महत्त्व द्या. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबत आज कोणते संकेत दिसू शकतात आणि कोणती एक व्यक्ती त्या क्षेत्रात तुमच्यासाठी काही महत्त्वाचे संकेत ठरू शकते. कुंभ राशीवाल्यांनो, आता करिअर, व्यवसाय आणि आर्थिक संकेत. आता बोलूया त्या क्षेत्राबद्दल ज्याची प्रत्येकाला सर्वात जास्त उत्सुकता असते, करिअर, व्यवसाय आणि पैसा. आजचा दिवस तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यायला लावू शकतो, पण लक्षात ठेवा, आजची सर्वात मोठी ताकद घाई नाही तर योग्य वेळ ओळखणे आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर आज तुमच्या कामाकडे वरिष्ठ लक्ष देऊ शकते. अनेक दिवसापासून केलेल्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. एखाद्या मीटिंगमध्ये तुमचे मत महत्त्वाचे ठरू शकते किंवा एखादे नवीन काम तुमच्यावर सोपवले जाऊ शकते. आता इथे त्या एका व्यक्तीची भूमिका सुरू होते. ही ती व्यक्ती तुमच्या बॉस असू शकते, एखादे वरिष्ठ सहकारी असू शकते किंवा अशी व्यक्ती असू शकते जी तुमच्यासाठी नवीन संधीची माहिती घेऊन येईल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आज एखादा नवीन ग्राहक, जुना संपर्क किंवा अशी व्यक्ती जी असू शकते तुमच्यासाठी नवीन संधीची माहिती घेऊन येईल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आज एखादा नवीन ग्राहक, जुना संपर्क किंवा भागीदारी चर्चा सुरू होऊ शकते. प्रत्येक प्रस्ताव लगेच स्वीकारू नका. आधी सर्व अटी समजून घ्या, नंतर निर्णय घ्या. आज काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक पैशाबाबत आनंदाची बातमी मिळू शकते. अडकलेले पैसे मिळणे, एखादे पेमेंट येणे किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसणे अशी शक्यता आहे. काहींसाठी निर्णय होऊ शकतो, पण त्यावेळी अनावश्यक खर्च टाळणे तितकं महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस मेहनतीवर विश्वास ठेवण्याचा आहे. शिक्षण, मार्गदर्शन किंवा मित्रांकडून मिळालेली योग्य दिशा पुढील यशासाठी उपयोगी ठरू शकते. आज एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, कधी कधी संधी मोठ्या घोषणेत येत नाही, ती एक साध्या संभाषणातून, छोट्या भेटीतून किंवा एका विश्वास व्यक्तीच्या सूचनेतून समोर येते. म्हणून आज कोणाशीही बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका, पण प्रत्येक गोष्टीची पडताळणी करून पुढे जा. जर आज दुपारनंतर एखाद्या महत्त्वाचा कॉल, संदेश किंवा भेट ठरली तर त्यासाठी सकारात्मक आणि शांत मनाने तयार राहा. आत्मविश्वासाने बोलला तर तुमची छाप अधिक प्रभावी पडू शकते. आणखीन एक महत्त्वाचा संकेत, आज तुमच्या मेहनतीपेक्षा तुमचा स्वभाव आणि संवाद कौशल्य अधिक प्रभाव टाकू शकते. त्यामुळे राग, अहंकार किंवा घाई टाळा. संयम, नम्रता तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, वैवाहिक जीवनात, कुटुंब आणि नातेसंबंधामध्ये एक व्यक्ती कोणता बदल घडवू शकते. हा भाग चुकू नका, कारण अनेक कुंभ राशीच्या लोकांसाठी यामध्ये महत्त्वाचे संकेत असू शकतात. कुंभ राशीवाल्यांनो, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या मनात अगदी जवळचा असतो, प्रेम, वैवाहिक जीवन आणि कुटुंब. आजचा दिवस तुमच्या भावनांची परीक्षा घेऊ शकतो. अनेक दिवसात मनात दडून गेलेल्या गोष्टी आज समोर येऊ शकतात. पण घाबरू नका, कारण प्रत्येक बदल वाईट नसतो. काही बदल आपल्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन येतात. जर तुम्ही अविवाहित असाल तर आज एखाद्या नवीन व्यक्तीची ओळख होण्याची शक्यता आहे. ही भेट सोशल मीडियावर, मित्रामार्फत, कामाच्या ठिकाणी किंवा एखाद्या कार्यक्रमात होऊ शकते. पहिल्या भेटीत मोठे निर्णय घेऊ नका. त्या व्यक्तीला वेळ द्या आणि समजून घ्या. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर आज संवाद खूप महत्त्वाचा ठरू शकतो. मनातील गैरसमज शांतपणे दूर करण्याचा प्रयत्न करा. रागापेक्षा प्रेमात बोललेले शब्द नाते अधिक मजबूत करू शकतात. विवाहात कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज जोडीदाराची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. छोट्या गोष्टीवरून वाद वाढवू नका. एकमेकांसोबत शांतपणे बोला, तर अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. आता बोलूया त्या एक व्यक्तीबद्दल. काहींसाठी ही व्यक्ती तुमच्या जीवनसाथी असेल, काहींसाठी आई वडील, मोठा भाऊ बहीण, तर काहींसाठी अनेक वर्षातून दूर गेलेला मित्र किंवा नातेवाईक. आज या व्यक्तीकडून मिळालेला सल्ला, पाठिंबा किंवा एक साधे वाक्य ही तुमच्या मनातील ताण कमी करू शकते. आज एखादा जुना गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. जर एखाद्याशी अनेक दिवस बोलणे बंद केले असेल तर संवादाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला ठरू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारी व्यक्ती तुमची हितचिंतक असेल असं नाही.
त्यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करू नका. विश्वास ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीची कृती पहा. घरातील वातावरणही आज महत्त्वाचे राहील. एखादा शुभ कार्यक्रम, पाहुण्याचे आगमन किंवा कुटुंबासोबत घालवलेला वेळ मनाला आनंद देऊ शकतो. जर घरातील एखादी व्यक्ती तुम्हाला सल्ला देत असेल तर तो लगेच नाकारू नका. कधी कधी अनुभवातून आलेला साधा सल्लाही पुढे मोठ्या अडचणीपासून वाचवू शकतो. आज संध्याकाळच्या वेळेत एखादा फोन, संदेश किंवा अचानक झालेली भेट तुमच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते. मात्र कोणताही निर्णय फक्त भावनेच्या भरात घेऊ नका. विचार करा. आता पुढील भागात, शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत आजचा शुभ संकेत, कोणती सावधगिरी आणि छोटा पारंपरिक उपाय आणि संपूर्ण दिवसाचा अंतिम संदेश. भाग नक्की पहा, कारण तिथे आजच्या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष आहे. कुंभ राशीवाल्यांनो, आता आपण या संपूर्ण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. आज आपण वारंवार एक व्यक्तीबद्दल बोललो, पण आता प्रश्न असा आहे, ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार कशी ओळखायची? लक्षात ठेवा, प्रत्येक मोठा बदल मोठ्या आवाजात होत नाही. अनेकदा तो एका साध्या भेटीतून, एक फोन कॉलमधून, एक मेसेजमधून किंवा एखाद्या छोट्याशा सल्ल्यातून सुरू होतो. आज जर एखादी व्यक्ती तुम्हाला अचानक भेटली, अनेक दिवसांनी संपर्क केला किंवा एखादी नवीन संधी सांगितली, तर तिचं बोलणं पूर्ण ऐका, पण त्याच वेळी विवेकही वापरा. प्रत्येक गोष्ट पडताळून पहा आणि मगच निर्णय घ्या. आज तुमच्यासाठी सर्वात मोठा मंत्र आहे, संयम ठेवा आणि योग्य व्यक्तीची ओळख करा, कारण योग्य व्यक्ती तुमचा आत्मविश्वास वाढवते. चुकीची व्यक्ती तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही कमी करू शकते. आर्थिक बाबत आज अनावश्यक खर्च टाळा. कोणालाही घाईघाईमध्ये पैसा उधार देऊ नका. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी सर्व अटी नीट वाचा. नात्यामध्ये अहंकारापेक्षा संवाद निवडा. एखादा जुना वाद संपवण्याची संधी मिळवली तर ती सोडू नका. कधी कधी मी आधी बोलणार नाही हा हट्ट मोठं अंतर निर्माण करू शकतो. आता बोलूया एक पारंपरिक उपायाबद्दल. अनेक ठिकाणी अशी श्रद्धा आहे की बुधवार दिवशी श्री गणेशांची मनापासून प्रार्थना करा. हिरव्या रंगाचे फळ किंवा मूग दान केल्याने मन शांत राहण्यास आणि निर्णय घेताना स्थिरता मिळण्यास मदत होते. हा धार्मिक श्रद्धेचा भाग करणे किंवा न करणे हा पूर्णपणे तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. आज दिवसभरात शक्य असेल तर काही क्षण शांत बसून तुमच्या पुढील आठवड्याचे नियोजन करा. आजचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय पुढे उपयोगी पडू शकतो. आणि शेवटी, जर आज तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आली, एखादा फोन आला, एखादा मेसेज आला किंवा एखादी अशी घटना घडली त्यामुळे तुम्हाला वाटेल की हा व्हिडिओ आठवला, तर त्या क्षणाचे दुर्लक्ष करू नका. तो तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात असू शकतो किंवा फक्त तुम्हाला अधिक जागरूक राहण्याची आठवणही असू शकतो. मंडळी, या व्हिडिओतील माहिती ही पारंपरिक ज्योतिषशास्त्रावर आधारित सामान्य मार्गदर्शन आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव वेगळे असू शकतात, त्यामुळे कोणतीही महत्त्वाचा निर्णय स्वतःच्या परिस्थितीला विचार करून घ्या. तर मंडळी, आता आपण कुंभ राशी गुप्त संकेत जाणून घेणार आहोत. अजून व्हिडिओ पाहत असाल तर आता मी तुम्हाला असे 5 संकेत सांगणार आहे ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. हे संकेत प्रत्येकासारखेच घडतील असे नाही, पण काही लोकांना यापैकी एक किंवा अधिक अनुभव येऊ शकतात. पहिला संकेत, आज जर सकाळपासून एखादी गोष्ट वारंवार तुमच्या मनात येत असेल किंवा एखाद्या व्यक्तीची सतत आठवण येत असेल तर त्याकडे थोडे लक्ष द्या. कधी कधी आपण पुढाकार घेतल्याने अनेक दिवसापासून अडकलेले संवाद पुन्हा सुरू होतात. दुसरा संकेत, आज एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन, अचानक आलेला संदेश किंवा अनपेक्षित भेट होऊ शकते. घाईघाईत कोणताही निष्कर्ष काढू नका. शांतपणे ऐका, माहिती तपासा आणि मगच निर्णय घ्या. तिसरा संकेत, आज एखादी जुनी संधी पुन्हा समोर येऊ शकते. जी गोष्ट आधी शक्य नव्हती ती आता नवीन पद्धतीने पुढे नेता येईल का याचा विचार करा. चौथा संकेत, आज तुमच्या बोलण्याला विशेष महत्त्व मिळू शकते, त्यामुळे शब्द काळजीपूर्वक वापरा. शांत, नम्र, स्पष्ट संवाद अनेक गोष्टी सोप्या करू शकते. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत, आज जर एखादी व्यक्ती तुम्हाला प्रामाणिकपणे मदत करण्याचा प्रयत्न करत असेल तर तिचे आभार माना.
त्याच वेळी कोणतेही मोठे आश्वासन देणाऱ्या व्यक्तीबाबत वास्तववादी राहा आणि अनावश्यक ती पडताळणी करा. मंडळी, लक्षात ठेवा, जीवन बदलणाऱ्या संधी अनेकांना साध्या रूपात येतात. त्या ओळखण्यासाठी संयम, निरीक्षण आणि योग्य निर्णय महत्त्वाचे असतात. जर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी विशेष ठरला तर सकारात्मक अनुभवातून शिकत पुढे जा आणि जर अपेक्षितप्रमाणे काही घडले तर निराश होऊ नका. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो आणि सकारात्मक पद्धतीने चालू होतं. तर मंडळी, आता शेवटचा रहस्यपूर्ण संदेश. उद्याचा दिवस कसा ठरेल? कुंभ राशीवाल्यांनो, जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर आता मी तुम्हाला एक असा अंतिम संदेश सांगणार आहे जो अनेक लोक दुर्लक्ष करतात. आजचा बुधवार संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात एखादी छोटी घटना घडू शकते. ती घटना त्या क्षणी साधी वाटेल, पण पुढील काही दिवसात तिचे महत्त्व तुम्हाला जाणवू शकते. काही जणांना संध्याकाळच्या वेळेत एखादा फोन येईल, काहींना एखादा संदेश मिळेल, काहींना एखादी नवीन कल्पना सुचेल, तर काहींना एखादी व्यक्ती अचानक भेटेल. या सर्व गोष्टी प्रत्येकासाठी घडतीलच असे नाही, पण जर यापैकी काही घडले तर त्याकडे दुर्लक्ष आणि विचारपूर्वक पहा. आज तुमच्यासाठी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे संयम. घाईत घेतलेला निर्णय पुढे बदलावा लागू शकतो, पण शांत मनाने घेतलेला निर्णय दीर्घकाळ उपयोगी पडू शकतो. जर कोणी तुमच्यावर विश्वास दाखवत असेल तर त्या विश्वासाचा आदर करा आणि जर कोणतरी मोठे आश्वासन देत असेल तर त्याच्या शब्दापेक्षा कृतीकडे लक्ष द्या. आज रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे शांत बसा. दिवसभरात घडलेल्या गोष्टीचा विचार करा. कधी कधी आपल्या प्रश्नाची उत्तरं बाहेर नसतात, ती आपल्या विचारामध्ये सापडतात. जर एखादे अपूर्ण काम असेल तर उद्यासाठी त्याचे नियोजन करून ठेवा. नियोजनामुळे आत्मविश्वास वाढतो आणि अनावश्यक ताण कमी होतो. आणखीन एक गोष्ट, आज तुम्ही तुमची मदत केली, ज्याचे मनापासून आभार माना आणि त्याच्याशी गैरसमज झाले असतील त्याच्याशी योग्य वेळी संवाद साधण्याचा विचार करा. मंडळी, नशीब दार उघडतो, पण त्या दारातून पुढे चालत जाण्याचा निर्णय आपल्याला असतो. त्यामुळे सकारात्मक विचार, मेहनत आणि योग्य निर्णय या 3 गोष्टी कायम सोबत ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तुमचं एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, जय गणेश नक्की लिहा आणि सांगा तुम्ही व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात. श्री गणेशांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमचा बुधवार शुभ जाओ ही अशी मी प्रार्थना स्वामींचरणी करते. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच नवनवीन राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला जुडून राहावा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.